नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विम्याचा बघा 75% हिस्सा आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. ही रक्कम आता हेक्टरी बघा ₹40,000 असून लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे. ही बातमी बघा शेतकरी मित्रांनो पत्रक परिषदेमध्ये समोर आलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्याचे समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे. सर्वात मोठी ही आनंदाची बातमी असलेली आहे. आता शेतकरी बघा, आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज सकाळपासूनच पीक विम्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्टच जमा होणार आहे. आता तिथं तुम्ही पाहू शकता की बघा शेतकरी मित्रांनो 2022 तसेच बघा 2023 आणि 2024 आणि मे महिन्यातील बघा 2025 या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे. आता तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता. पीक विम्याचं वाटप सुरू झालं असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा 153 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्र बघा, प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 153 कोटी रुपये आता डायरेक्ट आता टाकण्यात येणार आहे. आता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते तुम्ही नक्की तपासायचं आहे. आता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावेही या यादीत आहेत. मागील 3 वर्षाचा म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो 2022, 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रपणे दिला जात आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा भात पिकासाठी ₹50,000 पीक विमा मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा, जर तुमचं ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल तर तुमच्या बँक खात्यात बघा ₹33,000 नुकसान म्हणजे की ₹33,000 हे तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा, बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्याला ₹32,000 मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, भुईमूग पिकाचं ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल, त्या शेतकऱ्याला ₹45,000 मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं बघा सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, अशा शेतकऱ्याला ₹55,000 मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, मूग पिकाचं जर ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल, अशा शेतकऱ्याला बघा ₹28,000 मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा उडीद पिकासाठी ₹25,000, तूर पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो ₹47,000, कापूस पिकासाठी ₹60,000 आणि मका पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो ₹36,000 अशा प्रकारे हे पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, हे पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 आणि 2025 मधील सर्वच पिकासाठी आता एकत्र जमा होत आहे. आता 2022 पासून तर 2025 पर्यंत पीक विम्याची जे काही वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण की बघा, काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे. आता कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी बघा सांगितलेले आहे, की आता ज्या शेतकऱ्यांचे खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, त्यांना कालच पैसे मिळाले आहे आणि बाकीच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा आज 100% रक्कम जमा केली जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं बँक खाता असेल, तर तुम्हाला कालच पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचं बँक अकाउंट लगेच चेक करून घ्यायचं आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्याला आता पीक विमा जमा होणे सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले, त्या शेतकऱ्याला आज म्हणजे की आज 100% शेतकरी मित्रांनो बघा, आज पैसे जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले, त्यांनी लवकरात लवकर आपलं बँक खातं चेक करून घ्यावे. त्याचप्रमाणे 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी विमा भरला होता, ज्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वी सरकारकडून आलेलं आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्यांना बघा 30,000 ते ₹35,000 मिळत आहेत. कृषी विभागाने सांगितलं आहे, की बघा त्या केंद्र सरकाराकडून 2022 पासून पीक विमा मिळाला नव्हता. त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करण्याचं सुरू केलेले आहे. बघा सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे. आता एकदा शेतकरी मित्रांनो म्हणजे बघा 3 ते 4 वर्षाचा एकदाच पीक विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे जमा होत आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आता गेल्या 2 दिवस 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा केला जात आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, 15 ते आता बघा 16 जिल्ह्यामध्ये जे का पहिले काल पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्याचा काही प्रॉब्लेमसुद्धा आहे, त्या शेतकऱ्याला आज पैसे जमा होणार आहे. आणि जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल, तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, डी म्हणजेच की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशिरा येऊ शकतात.
कृषी विभागाने बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचा आदेश दिला आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले असून आता दुपारी 1 वाजेपासून या प्रक्रियेला अधिक वेगाने शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणे सुरू सुद्धा झालेले आहे आणि 100% 1 वाजेपासून सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात वेगाने पैसे जमा होणार आणि शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला अजूनसुद्धा पैसे बघा 1च्या वाजेच्या समोर सुद्धा मिळाले नसेल, तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याला पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. बघा, आज या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे. आता या 16 जिल्ह्याची यादी बँकांना दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण ज्यांनी काही महत्त्वाचे कामं केली आहे, त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणत्या अटी घालण्यात आलेल्या आहे, तुम्ही आता बघा, तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ते शेतकरी कोणते आहे? सर्वात महत्त्वाचं बघा, आत्तापर्यंत 10 वर्षाच्या इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नव्हता. आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. आज या 16 जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, या 16 जिल्ह्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल, तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात सोडण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना तात्कालीन सर्वच बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आहे. हे पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत. या शेतकऱ्याची अटी पूर्तता करतील त्यांनाच हा पीक विमा जमा होईल, असं सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही, त्यांना सरकारने सांगितलं आहे, की त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावीत. ती जमा केल्यानंतर त्याला 100% पीक विमा आता मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी बघा 3,100 बघा शेतकरी मित्रांनो 78 कोटी रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विम्याची एस-एम-एस आला नसेल, तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता. आता तुमचे आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का? तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमच्या बँक खात्यात मोबाईल नंबर जोडलेला आहे का? सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो ते तुम्हाला चेक करायचं आहे. तर तुम्ही हे काम केलं नसतील तर पीक विमा खात्यात जमा होणार नाही. तुम्हाला एस-एम-एस येणार नाही. हे काम पूर्ण करा. कारण आज दुपारी बघा, आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे, त्यांची यादी सरकारने सुद्धा जाहीर केलेली आहे. आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे? बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जिल्हा म्हणजे बघा पुणे जिल्हा आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे. बघा छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये ई-के-वाय-सी केलेली आहे, त्यांनाच पैसे मिळतील. व त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हे काम केलं नसतील, तर तुम्हाला पीक विमा खात्यात जमा होणार नाही. तुम्हाला त्यांचा एस-एम-एस येणार नाही. हे काम पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे, त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे व तसेच ज्या शेतकऱ्याला पैसे अजूनसुद्धा जमा नाही झाले, त्यांना 1 ते 2 तासात डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर काही प्रॉब्लेम येते असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.